सुप्रभात मंडळी. आज तारीख आहे 5 जानेवारी 2025 आणि आपण आज एक ब्रेकफास्ट राईड करणार आहोत आपल्या मित्रांबरोबर. कुठे करणार आहोत तर गाडेश्वरला करणार आहोत. गाडेश्वर डॅम पनवेल मीटअप पॉईंट आहे आपला कळंबोली सर्कलला, JNPT रोडला. आणि 5-6 जण तर आहेतच ऑलरेडी. काल ग्रुपवर तर कन्फर्मेशन दिलं आहे. बघूया किती जण अजून त्यामध्ये ॲड होत आहेत, पण 6-7 जण तर आम्ही आहोत. तर मग भेटू. आता तर सकाळचे 4:45 झालेत. बाहेर तर काढू काय, बाईकवरच भेटूया. ठीक आहे, चल. तर आता आपण निघालोय. लाईनअप आपला सगळा हा जो चाललाय पुढे तोच आपला लाईनअप आहे. जवळजवळ 15 ते 16 जण आहेत. ॲक्च्युली मी सर्वांची ओळख करून द्यायचं राहून गेलं. आज आपल्याबरोबर एक SX 125 आहे, ही बघा. त्यानंतर ही हॉर्नेट आहे. अजून एक ॲक्टिव्हा आहे आपल्याबरोबर आज. तर रायडर ग्रुपवर तर काल 7 जणांचंच कन्फर्मेशन होतं, पण आता जवळजवळ 15 ते 16 जण आहेत. वाव. तर बेस्ट. हे बघा, ही एक्स ब्लेड आहे FZS. त्यानंतर ही एक ॲक्टिव्हा आहे. अजित भाऊंची डॉमिनार. आणि हा आपला सर्व लाईनअप. आज थोडं क्लायमेट थंड आहे गेल्या 2 दिवसापेक्षा, त्यामुळे बरं वाटतंय. ॲक्च्युली ओझरला ज्या दिवशी गेलेलो त्या दिवशी सुद्धा एवढं क्लायमेट थंड नव्हतं, पण आज छान आहे. थोडंसं फॉग सुद्धा आहे, म्हणजे धुकं आहे. असं सकाळचं राईड करायला मजा येते. आणि असा लाईनअप असेल तर सोन्याहून पिवळं. आत्ताच नाश्ता झाला. इथून मला वाटतं आता आपलं गाडेश्वर राहिलं असेल एक साधारण 10 ते 15 किलोमीटर. आजची राईड खूपच शॉर्ट होते, म्हणजे असं वाटणारच नाही की ब्रेकफास्ट राईड आज केली. असं वाटतंय की काहीतरी घरातून मार्केटला जाऊन आलो फक्त. बघूया तिथून सिद्धेश काय म्हणतो. सिद्धेश जर म्हणाला किंवा बाकी पण सर्वजण म्हणाले की अजून कुठेतरी थोडंसं स्ट्रेच करूया राईड, तर दुसरीकडे कुठेतरी जाता येईल. आपल्याकडे दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ आहे. आपले दुसरे एक मित्र आहेत, मला वाटतं त्यांना काहीतरी 1 वाजता काहीतरी काम आहे. 1 वाजेपर्यंत घरी पोचायचं आहे. बघूया, सगळ्यांवर डिपेंड काय म्हणतात सगळेजण त्यावर. महालक्ष्मी नगर.
चला आता आपल्याला थोडेफार नजारे पाहायला मिळतील, कारण आपण सिटीतून निघालोय. यस, आज अजून सूर्यनारायण ही व्यवस्थित दर्शन नाही देत आहे बघा. आजचंही वातावरण ढगाळच आहे. पण रस्ता खूप छान आहे. वाव, गुलमोहरची झाडं आहेत, पण गुलमोहरला वेळ आहे अजून. ही जी दिसत आहेत झाडं ही सगळी गुलमोहरची आहेत, ही वेगळी आहेत, ही नाही. वाव, गुलमोहर जेव्हा फुलतो ना मार्च एप्रिल नंतर, आणि अशी जर झाडं लाईनीत असतील तर त्याच्यासारखा सुंदर नजारा नाही. आणि दोन्ही बाजूला असतील आणि जर तो सडा पडलेला असेल रस्त्यावर, वा 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 वाव, एक नंबर असतो तो देखावा. थोडस आता थंडावा जाणवतोय हवेत, कारण बऱ्यापैकी सिटी मागे राहिली आहे. त्याच्यामुळे थोडासा जो हवेतला गारवा आहे तो आता थोडासा जाणवायला लागलाय. सायकलिस्ट एक्झॅक्ट स्पॉट कुठे आहे, म्हणजे कुठे थांबायचं आहे, आय थिंक तरी कोणालाही माहिती नाही. हे बघा, हे सायकलिस्ट आहेत, हे पण आता तिकडेच चालले आहेत. हे बघा, आणि खरंच आठवड्याला ना एक राईड तर झालीच पाहिजे. संडेला, संडे टू संडे. ॲक्च्युली कसं आहे ना, जर आठवड्यातून एक जरी राईड झाली ना तर पुढचे जे 6 दिवस आहेत ते जो काम करण्याची जी एनर्जी आहे ना त्या एका दिवसातून मिळते. किती प्रेशर असतं आजकाल कामाचं, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, त्यासाठी अमुक तमुक अशी काही कुठली फील्ड नाही आहे. सर्वच फील्डमध्ये आजकाल प्रेशराईज काम आहे. आणि त्यामुळे अशी एखादी संडे राईड ही पूर्ण 6 दिवसाची एनर्जी देऊन जाते. चला, डोंगर दिसायला सुरुवात झाली आहे समोर, तो बघा, ही रेंज दिसते. वाव, मला वाटतं हा डावीकडे जो दिसतोय हा फणीचा डोंगर आहे बहुतेक. एक मिनिट दाखवतो. तो बघा, हा 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 हा, मस्त गावी आलेलाचा फील होतोय. कारण भात शेती आहे, ही बघा दोन्ही बाजूला रस्त्याच्या, हे बघा भात शेती आहे, त्यामुळे अगदी गावी आल्यासारखं वाटतंय. हे बघा, अशी सुंदर सुंदर वळणं आली ना मग राईड करण्यात जी मजा आहे ना, हा हा हा, स्वर्गसुख. एक बाईक रायडरला काय हवं, नित्य सुंदर रस्ता, खड्डे विरहित,
आणि अशी बागदार वळणं, बस. बाकी रायडरला काही नको. हे बघा, हे जे कॉर्नरिंग करण्यात जी मजा येते ना याच्यात, आता हे थोडे जास्त तीव्र आहेत रस्ते, आपण स्पीड गेन नाही करू शकत त्याच्यात. 30-40 या स्पीडनेच आपल्याला कंटिन्यू करावं लागणार, कारण रस्ते फारच अरुंद आहेत. अरे वा, टारमॅटचा रोड संपला. कॉन्क्रीट नाही, छोटासा पॅच नाही, आहे पुढे सुद्धा आहे. व्हाळ सुकलेत, कॉन्क्रीट आहे पूर्ण. हा हा, सूर्यनारायण ढगा आडून आले बाहेर. वाव. गावातलं जीवन फार स्ट्रगल करणार आहे ना. लोकांना सकाळीच उठून शेतातल्या कामांसाठी अगदी पहाटे 6 वाजता उठूनच निघावं लागतं. 7 वाजेपर्यंत तरी घर सोडावंच लागतं. हे काय घास लावलाय वाटतं. हा बघा, मगाशी मी जो म्हणत होतो ना की फणीचा डोंगर ह्याला म्हणतात, आय थिंक पुढचा, त्याच्या पुढचा नाखिंद असावा. हाजी मलंगची जी रेंज आहे ना, तीच रेंज आहे ही, जी हाजी मलंग पर्यंत जाते. म्हणजे आपला कल्याणचा जो हाजी मलंग आहे तिथपर्यंत ही रेंज जाते. ओहो, रोड आता हळूहळू क्लाइंब करते. ओके, डॅम आहे. आतमध्ये जायला देणार आहे तिथे. इथे अलाव नाहीये. हे बघा, ही अशी सुंदर वळणं. वाव, सुपर्ब, नाईस व्ह्यू. इथं थांबूया. एक आहे ना, मी जो बघितला ना स्पॉट, जो YouTube मध्ये, ते असं टेकडी अशी उंच आणि पूर्ण 360 व्ह्यू. एक कंटेनर आहे तिथे ठेवलेला. हा, काही रायडर जाऊन सुद्धा आले, आताच पास झाले. शार्प टर्न आहेत एकदम. हे बघा, wow, what a view. Nice.
गावचं जीवन आहे ना वाटतं सुखी, म्हणजे निसर्ग असतो, हवा शुद्ध असते, पाणी शुद्ध असतं, पण स्ट्रगल खूप आहे. कारण मेहनत जी करावी लागते ना गावखेड्यामध्ये, असं नाही की मुंबईमध्ये मेहनत करावी नाही लागत किंवा शहरात मेहनत करावी लागत नाही, पण जे निसर्ग आहे ना इथे आणि त्याच्यामुळे जी एक एनर्जी फील होते ती तुम्हाला शहरात नाही फील होणार. पोल्युशन भरपूर आहे, दूषित हवा, दूषित पाणी, त्यामुळे सतत एक ट्रेस मनावर ना तो जाणवतो. आणि तेच जर हे गावाकडचं जीवन जर आपण बघितलं ना गावखेड्यातलं, तर इथे तो जो फील आहे ना, एक वाईब्स आपण म्हणतो, ती इकडे जी मिळते ना, म्हणजे प्रत्येक जगण्याला क्षणाला एक नवी ऊर्जा मिळत जाते. त्यामुळे हे बघा कसं आहे ना की निसर्गाशी एकरूप असल्यासारखं वाटतं इथे, पण तेच तुमचं शहरामध्ये नाही वाटणार. हो हो बघा बकऱ्या आहेत. हा हा हा, इथे इथंच आहे, वर वाटतं. खाली बघा उजव्या बाजूला, वाव, तो समोर डॅम दिसतोय. एक ना टेकडी आहे, मी YouTube मध्ये एखादा व्हिडिओ बघितलेला आणि त्या टेकडीवर आहे ना एक कंटेनर आहे. ऍक्च्युली मी ते शोधतोय की ते कुठे आहे. सिद्धेश इथे विचार. हे बघा क्लायमेट क्लिअर नाहीये, एकदम फॉगी आहे, पण एक नंबर व्ह्यू आहे. हे आपले मित्र सर्व खाली उभे आहेत आणि 2 लोकल तिथे रॉड फिशिंग करतात. हे आपले दादा इथे फिशिंग करतात, रॉड रेडी केलंय त्यांनी. हे बघा कोकणी कॅन्सल घ्या, आमचा कोकणीचा प्लॅन झाला पहिला. आणि आता याच्यामध्ये एक राईड केली की गणपतीचे वगैरे. हां ती केली मी पण, मस्त करून आलं. रोड चांगला आहे तो आतमध्ये आणि मस्त गाव सगळे बघत बघत जायला भेटतं, भारी वाटतं. पाऊस वगैरे, हां पाऊस सगळं करत करत जायला भेटतं. समोर डॅमची भिंत दिसते, सूर्यनारायण मंदिर. हां मग ते काय त्यावेळेस आवड. हे आहे जिंगे, पोस्ट नाही करत. नाही झिंगे लावून फिशिंग करतात. असे खूप जण आहेत, फक्त एक स्वतःसाठी हे करतात, एक आठवण म्हणून. आणि एक भाऊ तिथे उभे आहेत, ते पण फिशिंग करतायत. आता कधी सकाळी चालू केलं तुम्ही? ते समोर प्लेन चाललंय पण ते दिसणार नाही. आणि हे आपले 2 रायडर बंधू, त्याच्या मागून अजून 2 जण हे आता येत आहेत खाली. आपले रायडर बंधू मागे राहिलेले, फोटो काढू होते लग्नासाठी. त्यांचं काहीतरी हितगुज चालू होतं तिकडे, सगळं कंप्लीट करून आता उतरले खाली. आणि हे आपलं फोटोशूट चालू आहे आणि त्याबरोबर व्हिडिओ शूट सुद्धा घेतोय मी. हा समोर दिसतोय तो पेप फोर्ट. थोडंसं क्लायमेट क्लिअर नसल्यामुळे नीट बसतो. आपले अजित भाऊ इथे येऊन बसलेत.
मस्त की जॅकेट वगैरे सर्व इथे काढून ठेवलं आहे. मंडळी रिलॅक्स झाली आहेत. हा बघा, हा बंगला बघा, फार सुरेख ठिकाणी बांधलेला आहे. त्याच्यानंतर समोर दोन्ही बंगले आहेत. वाव, एक नंबर व्ह्यू आहे. टेंट कॅम्पिंगसाठी ना ही जागा खूप सुंदर आहे. हे बघा, हे आपले रायडर बंधू इथे बसलेत ना, इथे जर टेंट लावला हा तर समोर हा जो व्ह्यू आहे ना, ही बघा, ही इथे पूर्व दिशा आहे. आज समोर सूर्य वरती आहे. इथून अगदी पेपच्या मागून किंवा ह्या मधल्या याच्यातून खिंडीतून ना समोरून सूर्य सकाळी सकाळी वर येताना एक नंबर व्ह्यू आहे. ठीक आहे, परत झाला ना असा वर एकदम नको देऊ, असं चेहरा वर नको देऊ, नॉर्मल लेवलला असतो ना त्याच लेवलला असं वर नको देऊ. बरोबर नाही रे व्ह्यू. आता आम्ही निघालो इथून सर्वजण. बघा, एक नंबर व्ह्यू आहे.